आज आपण बघणार आहोत राजमा मसाला। यासाठी आपण राजमा घेतलेले आहेत। त्याला स्वच्छ 4-5 पाण्याने धुवून घेऊया आणि त्यानंतर रात्रभर भिजत ठेवूया। भिजलेले राजमा पुन्हा एकदा चांगल्या पाण्याने धुवून घ्यायचे। त्याच पाण्यामध्ये शिजवल्यानंतर ते चिकट होतात, त्यामुळे ते परत स्वच्छ धुवून घेऊ आणि मग कुकरमध्ये शिजवण्यासाठी ठेवू द्या। कुकरमध्ये राजमा बरोबर आपण तमालपत्र, लवंग आणि मिरे घालणार आहोत। कुकरच्या आपण 6 ते 7 शिट्ट्या करून घेणार आहोत, म्हणजे राजमा छान शिजेल। मिक्सरच्या भांड्यात आपण कांदा, टोमॅटो, अद्रक आणि लसूण हे सर्व बारीक करून घेणार आहोत। कढईमध्ये तेल, त्यासोबत बटर घालून जिरे आपण टाकलेले आहेत आणि मिक्सरमध्ये केलेले वाटण आपण आता त्यात छान परतवून घेऊया। टोमॅटोचा पूर्ण कच्चापणा निघून जाईपर्यंत आपण त्याला परतवून घ्यायचे। त्याला छान तेल सुटलेले दिसतंय। आता आपण यात घालणार आहोत 1 चमचा छोले मसाला, 1 चमचा धना पावडर, लाल तिखट आणि 1 चमचा मी बेडगी मिरचीचा लाल तिखटही घालते, त्याने कलर छान येईल। आणि मसाला पुन्हा एकदा छान परतवून घेते। मी टिफिनला देण्यासाठी ही राजमाची भाजी बनवते आहे। कुकर आपला थंड झालेला आहे। तुम्ही बघू शकता राजमा एकदम छान शिजलेला आहे। यातील थोडासा राजमा मी बाजूला काढून घेते, 1 मोठा चमचा, आणि गरम मसालाही त्यातून बाजूला काढलेला आहे। शिजलेला राजमा आता मसाल्यात घालून घेऊ आणि हे सर्व मी छान मिक्स करून परतवून देते। बाजूला जे थोडे राजमा काढलेले होते मी, ते मिक्सरच्या भांड्यात घेऊन तेही बारीक करून घेऊ आणि ते भाजीमध्ये टाकून घेतले। यामुळे भाजी दाटसर होईल आणि राजमाची छान टेस्टही येईल। पाणी घालून हे सर्व मी मिक्स करून घेते। राजमाला छान उकळी आली आहे, ते झाकण ठेवून आता 1-5 मिनिटं मी शिजवून देते। आपला राजमा मसाला तयार झालेला आहे। वरून कोथिंबीर घालून घेऊया। करायला अगदी सोपा आणि चवीला एकदम टेस्टी असा राजमा मसाला तयार आहे। मी टिफिनसाठी जीरा राईस बरोबर हा देते आहे। खाण्यासाठी तयार आहे आपला राजमा मसाला।